हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर इथल्या ओवे मैदान इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संदेश दिला। कार्यक्रमस्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। पंतप्रधानांनी आपल्या संदेशात गुरु तेग बहादूर यांनी मानवता, धार्मिक स्वातंत्र्य आणि श्रद्धेच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केलं असं सांगत त्यांना आदरांजली अर्पण केली। भारताचा इतिहास शौर्य, समन्वय आणि सहकार्याचा आहे। जेव्हा जेव्हा गुरु तेग बहादूर यांनी सर्वोच्च त्याग केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली। आज देशाला सामाजिक एकतेची सर्वात जास्त गरज असताना गुरु तेग बहादूर यांचं बलिदान केवळ शीख समुदायापुरतं मर्यादित नाही, तर ते संपूर्ण देश आणि समाजासाठी प्रेरणा स्रोत आहे असं पंतप्रधान म्हणाले। सत श्री अकाल। आज नवी मुंबई में ये यात्रा अपने एक महत्वपूर्ण पड़ाव पर पहुंची है। इस यात्रा का संदेश इन 3 शहरों तक सीमित नहीं रहा। महाराष्ट्र के कोने कोने तक, हजारों गांवों और छोटी छोटी बस्तियों तक श्री गुरु तेग बहादुर साहब जी का वो पराक्रमी इतिहास पहुंचाया गया है। शीख समाजासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिला आहे असं पंतप्रधान म्हणाले। शीख समुदायाच्या श्रद्धा आणि सन्मानाचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असंही ते म्हणाले। गुरु तेग बहादूर यांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानामुळेच आज जगात हिंदू आणि शीख धर्म सुरक्षित राहिला असं अमित शहा यांनी यावेळी बोलताना सांगितलं। शीख गुरूंनी स्थापित केलेल्या परंपरा आजही संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय आहेत असं ते म्हणाले। पंजाबमध्ये होत असलेलं धर्मांतर शीख गुरूंच्या शिकवणुकी आणि बलिदानाचा अपमान आहे आणि असे प्रयत्न थांबवले पाहिजेत असं शहा यांनी सांगितलं। 9वें गुरु तेग बहादुर जी हिंदू धर्म और हिंदुओं को बचाने के लिए शहादत न देते तो आज विश्व में कोई हिंदू बचा नहीं होता। वो सारे देश ने मानना चाहिए। कितने बड़े अन्याय, इतने बड़े अत्याचार, इतने बड़े जुल्म के खिलाफ उन्होंने हिंदू धर्म बचाने के लिए बड़ी क्रूरताएं झेलकर, यातनाएं झेलकर अपनी शहादत दी। नवी मुंबईत गुरु तेग बहादूर यांच्या नावानं नवीन रुग्णालय सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। शालेय अभ्यासक्रमात तेग बहादूर यांच्या बलिदानावर आधारित धडा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहितीही त्यांनी दिली। हिंद दी चादर गुरु तेग बहादूरांनी संपूर्ण हिंदुस्थानाचं रक्षण केलं, तसंच आपणही एकतेनं देश आणि समाजाचं रक्षण करूया असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं। श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात शीख धर्मातल्या शौर्य आणि त्यागाची परंपरा अधोरेखित झाली असं सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।